नेपाळमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे त्या ठिकाणी भारतीय पर्यटकसुद्धा अडकलेले आहेत। मुरबाड तालुक्यातले 112 पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। आपण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधणार आहोत। या ठिकाणी जवळपास दोन ग्रुप जे नेपाळला गेलेले होते त्यातला एक ग्रुप जो आहे सोमनाथ बोराडे हे आपल्यासोबत आहेत। सोमनाथजी, आम्हाला सांगा तुम्ही कधी गेला होतात, आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? सर आम्ही 6 तारखेला लुंबिनीवरून गोरखपूर आहे आपला पोखराला आलो। हॅलो, हां बोला बोला, तुमचा आवाज येतोय, बोला। लुंबिनीवरून पोखराला आलो आणि पोखराला आल्यानंतर आमचं पोखराचं जे फिरायचं होतं ते फिरून घेतलं। त्याच्यानंतर इथं वातावरण जरा बिघडल्यामुळे आम्हाला इथं स्टे करायला लागलं। साधारण किती लोक आहात तुम्ही? आता तुमची व्यवस्था काय आहे त्या ठिकाणी? साधारण व्यवस्था साहेब चांगलीच आहे। व्यवस्था आम्ही जे रूम घेतले होते त्या रूम मध्येच आहोत आणि आर्मीवाले सुद्धा बोलले की तुम्ही इथून जागा सोडू नका सध्या। त्या हिशोबामध्ये आम्ही इथे थांबलेलो आहे। बरं, तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे तिथे? आता तिथल्या सरकारकडून काय मदत मिळते का तुम्हाला? सरकारकडून काही मदत मिळालीच नाही अजून। मग आता तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे? खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे साहेब माझ्याकडून मी महाराष्ट्रातून जेवढं आणलं होतं ते आतापर्यंत आहे। अजून 2 दिवस पण जातील माझ्या हिशोबामध्ये। खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली आहे आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे। एकही पर्यटकाला कुठली काही दखल का कुठले काही त्रास झालेला नाही आहे। फक्त आमचं एकच म्हणणं आहे की इथून आम्हाला नेपाळ बॉर्डर पार करून आपल्याला भारतामध्ये जायचं आहे। बरं, तुमचा जो ग्रुप आहे हा साधारण किती लोकांचा आहे? त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ लोकांचं काही प्रमाण किती आहे? मुलं वगैरे आहेत का? मुलं वगैरे लहान मुलं नाही आहेत, पण महिलांनी जवळजवळ 40 महिला आणि 25 जेंट्स आहेत माझ्या ग्रुपला। आणि माझ्या मित्राची एक टीम काठमांडूमध्ये अटकली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।